खरं म्हणजे मला देखील अत्यंत दुःखदायी आहे की आपण कंत्राटी कामगारांना जे पैसे देतो, अनेक ठिकाणी कंत्राटदार त्या कामगारांचे ATM कार्ड जवळ ठेवतो. आपण मागच्या काळात निर्णय केला खात्यात पैसे द्यायचे. आपल्याला वाटलं वा वा किती चांगला निर्णय झाला, आता कोणी यांचे पैसे घेऊ शकणार नाही. पण काही ठिकाणी आमच्या लक्षात आलेलं आहे कंत्राटदार धमकावून त्या कामगारांचे कार्ड आपल्याकडे ठेवतो आणि पैसे गेल्याबरोबर स्वतःचे पैसे त्यातनं काढून घेतो. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मला जर याची योग्य माहिती मिळाली, तुमचं नाव डिस्क्लोज करणार नाही. तुम्ही मला माहिती द्या, नाव डिस्क्लोज करणार नाही, अशा कंत्राटदाराला जेलमध्येच टाकल्याशिवाय सोडणार नाही. मला याची माहिती द्या. कुठल्या जो गरिबाचं खातो, जो सामान्य माणसाचं त्या ठिकाणी छिनतो, त्याला कुठलीही माफी नाही. त्याचा काय करायचं आहे ते केल्याशिवाय मी काही राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आज या निमित्ताने एवढंच सांगतो की आपल्या हा जो काही सगळा कंत्राटी काम आपल्याला माहिती आहे, हे आपलं पहिलं सरकार आहे की आम्ही केंद्र सरकारने जे ई-श्रम पोर्टल काढलं होतं, या ई-श्रम पोर्टलचा उपयोग करून महाराष्ट्रातल्या सगळ्या कंत्राटी किंवा असंघटित कामगारांची नोंदणी आपण केलेली आहे. आणि नोंदणी करून आपण 34 मंडळं आता तयार केलेली आहेत की ज्या मंडळाच्या अंतर्गत या सगळ्या घटकांकरता वेगवेगळ्या योजना आपण सुरू करणार आहोत. ज्या योजनांमध्ये मग त्यांचा पेन्शनचा विषय असेल, त्यांचा मेडिक्लेमचा विषय असेल, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल, त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचा विषय असेल, त्यांना त्या ठिकाणी मुलांना प्रशिक्षण देऊन जर कर्ज पाहिजे असेल तर कर्ज देण्याचा विषय असेल, ही सगळी प्रक्रिया आपली चाललेली आहे. कारण हा जो सगळा आपला घटक आहे, या घटकाला जोपर्यंत सामाजिक स्थैर्य आपण देणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की आपण कितीही विकास केला तरी देखील जोपर्यंत आपला सामान्य माणूस हा त्या ठिकाणी सुखी होणार नाही, जोपर्यंत त्याला सामाजिकदृष्ट्या एक सिक्युरिटी मिळणार नाही, तोपर्यंत हा विकास अर्धवट असेल. आणि म्हणून या दृष्टीने देखील खूप मोठ्या प्रमाणात आपण ही सगळी कारवाई सुरू केलेली आहे. मला एकच गोष्ट सांगायची आहे, आपलं सरकार अतिशय सेन्सिटिव्ह सरकार आहे. आणि म्हणूनच आज खरं म्हणजे आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी एकच मंत्र आपल्याला दिला की भारताला जर विकसित भारत करायचं असेल तर जोपर्यंत लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या आपल्या महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येणार नाहीत, तोपर्यंत भारताची प्रगती होऊच शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाव बेटी पढावपासनं तर लखपती दीदीपर्यंतचे कार्यक्रम सुरू केले. आज आपण पाहतोय लखपती दीदी कार्यक्रमाच्या माध्यमातून आजही आम्ही बुलढाण्याला होतो, आम्ही काही आमच्या भगिनींचा सत्कार केला की सरकारच्या योजनांचा योग्य उपयोग करून या महिला आता वर्षाला 1 लाख रुपयाच्या वर, कोणी 2 लाख, कोणी 4 लाख, एकतर 8 लाख रुपये, 12 लाख रुपये ही वर्षाला त्या कमवत आहेत आणि स्वतः आमच्या अनेक महिलांना एम्प्लॉयमेंट देत आहेत. आता अशा महाराष्ट्रामध्ये 11 लाख महिला आपण त्या ठिकाणी जवळपास तयार करतो. मग 25 लाखाचा टप्पा आहे आणि शेवटी 1 कोटी महिलांना आपल्याला MD-पर्यंत प्रत्येकाचं चांगलं वाईट, ज्याला आपल्या भाषेमध्ये कुंडली म्हणतात, ती बावनकुळे साहेबांना माहिती असते. त्याच्यामुळे मी आपला हळूच त्यांना विचारून घेतो की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आणि हे आंदोलन सुरू असताना खरं तर आमच्या मनात होतंच, बावनकुळे साहेबांनी, सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण एक बैठक लावली पाहिजे आणि हे प्रश्न सोडवले पाहिजे. आणि निश्चितपणे आमच्या मनात होतं, कारण आपण बघा, मी असं म्हणणार नाही की सगळ्यांच्या सगळं मनाप्रमाणे आम्ही करतो, पण आज जर आपण बघितलं तर वेगवेगळे जे घटक आहेत, म्हणजे अंगणवाडी सेविकेपासनं कोतवालांपर्यंत आणि आशा सेविकांपासनं तर कंत्राटी कामगारांपर्यंत प्रत्येकाची जी काही वाढ झाली, जी काही कमी अधिक असेल, ही सगळी वाढ ही आमच्या सरकारने, आपल्या सरकारने या ठिकाणी केली. आधीच्याही केली नाही आणि मध्यंतरीच्याही केली नाही. मध्यंतरीच्या सरकारच्या काळात तर लोक
6 महिने मुंबईच्या आझाद मैदानावर बसले होते. महिला बसल्या होत्या, पुरुष बसले होते, मुलं बसले होते, शिक्षक बसले होते. 6 महिने. पण त्या ठिकाणी त्यांना साधं भेटायला मंत्री देखील गेला नाही. हे सरकार अतिशय संवेदनशील आहे. शेवटी आपल्याला अनेक वेळा आपली चादर पाहून पाय पसरावे लागतात. पण पाय जे काही आपल्याला पसरायचे आहेत ते पसरताना जो शेवटचा घटक आहे त्या घटकाचा विचार आपण केला पाहिजे, अशी आमची सातत्याने मानसिकता असते. मला लक्षात आहे की मी मीटिंगच्या पूर्वी बावनकुळे साहेबांना विचारलं काय अपेक्षा आहे. बावनकुळे साहेब म्हणाले की साहेब त्यांची अपेक्षा किमान 8% आहे, पण आपण त्यापेक्षा अधिक केलं पाहिजे असं माझं मत आहे. मी कुठलाही विचार त्या ठिकाणी केला नाही आणि सांगितलं जे नियमित कामगारांना तेच कंत्राटी कामगारांना. नियमित कामगारांना जर आपण 19% दिली, कंत्राटी कामगारांनाही 19% दिलंच पाहिजे. आपण त्याचा निर्णय घेतला. आपण मेडिक्लेमचा निर्णय घेतला. मेडिक्लेमच्या निर्णयात आपल्याला काही बदल पाहिजेत, काही काळजी करू नका. मी तुमचा निर्णय असा करून देणार आहे की चांगल्यात चांगलं हॉस्पिटल, जे काही चांगल्यात चांगले हॉस्पिटल आहेत, आणि केवळ इथेच नाही, महाराष्ट्रात कुठेही तुम्ही गेलात तरी त्या जिल्ह्यातल्या त्या गावातल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मोफत उपचार मिळू शकेल अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. कारण मला याची कल्पना आहे की कंत्राटी कामगार हे जोखीम घेऊन काम करतात. खरं म्हणजे आमचा तर प्रयत्न काय आहे की विशेषतः जे कंत्राटी आहेत, जे असंघटित क्षेत्रातले आहेत, माननीय मोदी साहेबांनी त्यांच्याकरता एक अम्ब्रेला कायदा तयार केला आहे. त्या कायद्याचा उपयोग करून आमच्या कंत्राटी लोकांना आपल्याला कशा प्रकारे, जसा एखादा परमनंट कामगार असतो त्याला जे काही फायदे मिळतात तेच फायदे जोपर्यंत हा कामगार कंत्राटी आहे तोपर्यंत कसा मिळू शकेल या संदर्भातला आमचा प्रयत्न हा त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की आम्ही ज्या काही आपल्या मागण्या होत्या त्याच्यावर निश्चितपणे जी काही कारवाई करणं गरजेचं होतं. मग आपल्या कंत्राटी कामगारांना रेग्युलर भरतीमध्ये 10 मार्क देण्याचा विषय असेल, मग माझ्या लक्षात आणून दिलं जे योग्यच होतं की तुम्ही 10 मार्क दिले आणि वयच वाढवून दिलं नाही तर आम्ही सगळे एजबार झालो, त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही. मी तात्काळ सांगितलं की शासनामध्ये वाढवलेल्या वयाची जी सगळ्यात शेवटची लिमिट असेल तेवढी सगळी लिमिट आमच्या कंत्राटी कामगारांना देऊन टाका, जेणेकरून त्यांनाही परमनंटमध्ये. खरं म्हणजे एक गोष्ट तर आपल्या लक्षात आलीच असेल की 20 कंत्राटी कामगारांचं कल्याण करायचं असेल तर बावनकुळे आणि फडणवीस ही जोडी असली तरच हे कल्याण होतं. 2019 साली देखील चंद्रशेखर बावनकुळेजींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यावेळची वाढ झाली. आणि आताही बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेतला. मला या ठिकाणी हे